नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळेजण बरे असाल, आम्ही पण बरे आहोत। तर आम्ही निघालो आहे लोणीला भाजीपाला आणायला। बाजार आहे आज लोणीचा बुधवार आणि त्याचबरोबर म्हसोबा महाराजांची यात्रा देखील लोणीला भरलेली आहे मोठी। तर आमच्या गावातील महिला मंडळ जे आहेत त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून खूप छान असे स्टॉल लावलेले आहेत। मी आज सकाळीच ग्रुपवरती बघितलंय, तर म्हटलं चला लोणीला चाललोच आहे बाजार आणायला, तर तसंच आपण बघूया महिला मंडळांनी काय काय स्टॉलमध्ये लावलेलं आहे। तर चला तुम्हाला पण दाखवते, आजच्या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा। तर चला जाऊया लोणीला। तर ज्या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलोय। तर चला जाऊया आतमध्ये। स्वयंसिद्धा यात्रा राहता तालुका स्तरीय सक्षम महिला महोत्सव। तर इथं एक प्रकारे प्रदर्शनच आहे। आपल्याला या ठिकाणी भरपूर स्टॉल बघायला मिळणार आहेत। हे बघा या बाजूला खूप छान आहे स्टॉल बघण्यासारखे। मी आधी आतमध्ये चक्कर मारून आले होते। झाडांची रोपं आहेत, त्याचबरोबर आपल्याला माहिती घेण्यासारखं पण भरपूर आहे। पापड, लोणचं, खाद्यपदार्थांचे पण आणि त्याचबरोबर ज्वेलरीचे पण या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत। झाडांची रोपं बघा, मस्त खूप छान स्टॉल आहे। तर आता आपण जाऊया। तर पहिला स्टॉल आपल्याला भेटलेला आहे आरोही हर्बल्सचा। तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांच्या स्टॉलमध्ये काय विशेष आहे ते बघूया। नमस्कार ताई। नमस्कार। आपल्या प्रोडक्ट विषयी आणि थोडक्यात आपल्या स्टॉल विषयी माहिती सांगा। माझा आरोही हर्बल जे पूर्णपणे नॅचरल इन्ग्रेडियंटपासून स्किन केअर आणि हेअर केअर घेतली जाते। त्यात आम्ही साबण, ऑइल, मॉइश्चरायझर, लिप बाम, शॅम्पू बार अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवतो। तुमच्या स्किनचे आणि केसांचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आमचा प्रयत्न असतो। तर हे सगळं तुम्ही घरी मेड? हो, आम्ही सगळे घरी तयार करता। हँडमेड आहे सगळं? हो, हँडमेड। तर खूप छान असा हा स्टॉल आहे। ताई आपला स्टॉल किती तारखेपर्यंत आहे? 31 डिसेंबर पर्यंत। 31 डिसेंबर पर्यंत हा स्टॉल आहे। तर जर तुम्ही लोणीला आलात या कालावधीमध्ये तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला एकदा भेट द्या। या ठिकाणी आपल्याला हँडमेड असे आयुर्वेदिक साबण, शॅम्पू, तेल हे सगळं आपल्याला मिळणार आहे। तर थँक्यू ताई। थँक्यू। तर पुढचा स्टॉल आहे आपला खाद्यपदार्थांचा। तर या ठिकाणी आपल्याला बरेच प्रकारचं लोणचं, पापड, चकल्या बघायला मिळणार आहेत। नमस्कार ताई। नमस्कार। आपल्या स्टॉल विषयी थोडक्यात माहिती सांगा। माझं साई कृष्ण महिला बचत गट आहे आणि मी ना सर्व प्रकारचे लोणचे करते। लिंबू मिरची, कैरीचं लोणचे, आवळा कँडी, आवळ्याचे लोणचे, चकलीचं पीठ, अनरशाचं पीठ, नागलीचे पापड, उडदाचे पापड, ज्वारीचे पापड आणि आहे ना सगळ्या प्रकारचे पापडाचे प्रकार हे करते। हे सगळं तुम्ही घरी बनवता? हो, घरी स्वतः बनवते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिंबू मिरची आहे। त्याच्या पप्पांचं फेवरेट आहे लिंबू मिरची। हे पण लिंबू मिरचीच आहे? हे मिरचीचं स्पेशल आहे। म्हणजे लोणच्यामध्ये आपल्याला बरेच प्रकार या ठिकाणी या स्टॉलवरती बघायला भेटणार आहे। तर हा स्टॉल पण 31 डिसेंबर पर्यंत आहे। तर तुम्ही लोणीला आलात तर स्टॉलला नक्की एकदा भेट द्या। खूप छान ताई, धन्यवाद। तर पुढचा स्टॉल जो आहे, हॅलो, नमस्ते। नमस्कार। तर पुढचा स्टॉल जो आहे हा ताईंनी साड्यांचा मांडलेला आहे। तुमच्या स्टॉलमध्ये खूप छान छान साड्या त्यांनी या ठिकाणी दाखवल्या आहेत। तर त्याबद्दल थोडी थोडक्यात माहिती सांगा। हे बघा, हा एक युनिक पीस आहे। हा एक नवीन प्रकार आलेला आहे आणि याची प्राईस आहे 925। ही 850 रुपयाला आहे आणि हा क्रश ज्यूटमध्ये प्रकार आहे। युनिकच पीस आहे आणि हा 875चा आहे आणि ही 800 रुपयाला जाणार आहे ही साडी। याच्यात ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्टमध्ये येईल आणि या संक्रांती स्पेशल आलेली आहे ब्लॅक साडी, ती तिथं ओपन करून दाखवलेली आहे। त्याचं ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे आणि हा पण ब्लॅक पीस आहे। हा पण छान आहे, कॉटन सिल्कमध्ये। तर खूप छान आपल्याला या ठिकाणी साड्यांच्या नवीन व्हरायटी बघायला भेटणार आहे। तर तुमचा स्टॉल पण 31 डिसेंबर पर्यंत आहे ना? हो। तर तुम्ही जर लोणीला आलात तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या। या ठिकाणी भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत आणि खास करून घेण्यासारखं पण भरपूर आहे। तर चला बघूया नेक्स्ट स्टॉल। तर या ठिकाणी प्रदर्शनामध्ये फिरत असताना एक स्टॉल या ठिकाणी मला दिसलेला आहे। तर या स्टॉलमध्ये हळद आहे एकदम घरगुती। तर ही हळद जी आहे
ही घरी पिकवली जाते. हे बघा एकदम नॅचरल हळद यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे. ही ओली हळद आहे आणि ही वाळून त्याचीच हळद पावडर ते या ठिकाणी तयार करतात. तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. आपल्या स्टॉलविषयी आणि तुमच्या हळदीविषयी थोडक्यात माहिती आम्हाला आमची हळद आहे ती सेलम जातीची आहे. ती यायला 11 महिने लागतात. मग ते आल्यानंतर आम्ही मग वाळवतो, त्याच्यानंतर शिजवून घेतो, मग बाकी प्रोसेस करतो आणि मग घरच्या आम्ही गिरणीमध्ये जाऊन त्याची पावडर तयार करतो आणि मग त्याची पॅकेजिंग करतो आम्ही पावशेर, अर्धा किलो आणि 1 किलोमध्ये. म्हणजे हे सगळं प्रोसिजर आम्ही घरीच करतो. म्हणजे ही हळद जी आहे ही लावल्यापासून तर पॅकिंग करेपर्यंत जी सगळी प्रोसिजर आहे मधली ही सगळी ते घरी स्वतः करतात. तर या ठिकाणी खरंच खूप छान आहे ही. तर तुम्ही जर आलात तर नक्की या स्टॉलला भेट द्या. धन्यवाद ताई, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आयुर्वेदिक हळद पॅकिंग आहे 600 रुपये. 600 रुपये. वरूनच वाशी होतो पण उघडा झाला काय अडचण सांडून नका देऊ. नाही नाही, सांडेच कशाला एवढं मोल मागायचं. गिरगाईचं गावरान तूप आहे हे. ही छोटी बरणी 600 रुपयाची. किती ग्रॅमची ही? पावशेर. 250. पावशेर आहे, अर्धा किलो आहे, 1 किलो. 1 किलो आहे. घरी बनवलेलं असतं ना. कुठून आले दादा तुम्ही? कोपरगाव, तळेगाव मध्ये. तळेगाव. किती गाय आहे घरी तुमच्या? 9. गिरगाईचे सगळ्या? गिरगाईची. दूध तुम्ही डेअरीला घालता का? नाही नाही तुपच तयार करता? तुपाचंच प्रोडक्ट. दूध परवडतं तुम्हाला डेअरीला घाला का? तूप परवडतं? तूप नाही, परवडतं. दूध 80 रुपये लिटर जातं. हा ना. दूध परवडत पण तुपात मार्जिन आहे. इथलचे आजूबाजूचे स्टॉल बघून मला असं वाटतंय, मला जर आधी माहिती असतं ना तर मी पण एक नेपियरचा स्टॉल लावला असता, की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे नेपियर आहेत, त्यांचे फायदे वगैरे. तर नेक्स्ट पुढच्या वर्षी मी नक्की प्रयत्न करणार आहे की या स्टॉलमध्ये माझा पण एक स्टॉल राहील. तर चला मंडळी, मला अजून बाजार करायचा आहे, बराच वेळ झाला आहे. तर चला मंडळी, आजचा व्लॉग आपण या ठिकाणीच थांबूया, कारण आता मला जायचं आहे परत पुढे बाजार करायला. खूप छान प्रदर्शन आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत जर लोणीला आलात तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या. तर त्या बाजूला खाण्याचे स्टॉल आहेत. आता त्या बाजूला जायला एवढा वेळ नाही, कारण गेलं ना तर तोंडाला पाणी सुटन आणि खात बसलं तर पुढं टाईम होऊन जाईल. तृप्ती घरी यायच्या आत आम्ही घरी गेलो पाहिजे. तर चला, आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.